जर कोणी मला 3 महिन्यांपूर्वी म्हटलं असतं की रॉयल सलूनला साताऱ्यात एवढा रिस्पॉन्स येईल तर मलाही विश्वास नसता बसला. चला तुम्हाला सांगते आजच्या बिझी दिवसाबद्दल. तर आज सकाळी पूजा मॅम वनवासवाडी येथून हेअरकटसाठी आल्या होत्या. त्यांना लॉंग हेअरकट हवा होता म्हणून त्यांना लॉंग लेअर कट करून दिला. त्यांच्या हेअर्सचे एंड्स खूपच ड्राय आणि रफ होते. त्यांनी जवळपास 8-9 महिने हेअरकट केला नव्हता. स्प्लिट एंड सुद्धा खूप दिसत होते, त्यामुळे डॅमेज एंड्स काढून केसांना शेप देत नॅचरल मुवमेंट येईल असा लेअर कट केला. आणि हेअरकट नंतर केस खूपच हलके, हेल्दी आणि मॅनेज करायला सोपे दिसत होते. त्यानंतर धनश्री मॅम विकासनगर मधून आले. त्यांचे ग्रे हेअर असल्यामुळे त्या नियमितपणे हेअर कलर करतात. यावेळी त्यांना रूट टचअप करून दिला, ज्यामुळे नवीन आलेले ग्रे रूट्स व्यवस्थित कव्हर झाले आणि आधीच्या कलर सोबत मॅच होईल असा नॅचरल फिनिश मिळाला. कलर नंतर केसांना नीट आणि फ्रेश लुक आला. राधा ही छोटी मुलगी हेअरकट साठी आली होती. सध्या गरमी जास्त असल्यामुळे तिला शोल्डर लेंथच्या वर केस हवे होते, जे मॅनेज करायला सोपे असतील. तिच्या फेस शेप आणि वयानुसार तिला राऊंड कट करून दिला, ज्यामुळे तिचा लुक खूप क्यूट आणि नीट दिसत होता आणि केस मेंटेन करणेही सोपे होते. त्यानंतर अंजुम मॅम त्यांच्या रेग्युलर टचअप साठी आल्या. त्या नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार टचअप करून घेतात. त्यांच्या रूट्सवर आलेले ग्रे हेअर कव्हर करून त्यांना क्लीन अँड इव्हन कलर फिनिश दिला, त्यामुळे त्यांचा ओव्हरऑल लुक पुन्हा फ्रेश दिसू लागला. त्यानंतर आदित्यनगर येथून सई मॅम आल्या होत्या. त्या आधी केसांना मेहंदी लावत होत्या, पण त्यामुळे त्यांचे केस खूपच ड्राय आणि रफ टेक्स्चर जाणवत होते. आता त्यांना प्रॉपर हेअर कलर करायचा होता. त्यांनी जवळपास 4 महिन्यांचा गॅप ठेवून कलर साठी अपॉइंटमेंट घेतली होती आणि 1 आठवडा आधी सलून मध्ये येऊन कन्सल्टेशन सुद्धा घेतलं होतं, ज्यामुळे त्यांच्या हेअर टेक्स्चर, ड्रायनेस आणि योग्य कलर ऑप्शन बद्दल चर्चा केली होती. त्यांना ग्लोबल कलर करून दिला, ज्यामुळे केसांना इव्हन टोन आणि शाईन मिळाले. कलर नंतर त्यांना स्टेप विथ लेअर कट दिला, ज्यामुळे केसांना व्हॉल्यूम आणि मुवमेंट मिळाला. फ्रंटला कर्टन बँग्स दिल्यामुळे त्यांचा फेसला खूपच सॉफ्ट आणि स्टायलिश फ्रेम मिळाला आणि त्यांचा ओव्हरऑल लुक खूप फ्रेश आणि मॉडर्न दिसत होता.